चना मसाला रेसिपी कशी बनवायची आज आपण ही रेसिपी बघणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करू। 1 कप भिजून घेतलेला चना, तेजपत्ता, 1 इंच दालचिनी, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 2 कप पाणी आणि मीठ घालून कुकरचे झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून कुकरचे 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतला। कढईत तेल गरम करून त्यात चिरलेले कांदा, टोमॅटो परतून करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। मिक्सरला फिरवून घेतला। त्याच कढईत तेल गरम करून 1 चमचा आलं लसूण पेस्ट परतून घेऊ। आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर बारीक चिरून घेतलेले हिरव्या मिरच्या घालून परतून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं कांदा टोमॅटो पेस्ट घालून परतवून घेऊ। हे मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। हळद, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला घालून परतवून घेऊ। शिजवून घेतलेले चणे पाणीसहित या मिश्रणात घालून घेऊ। मिक्स करून त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ। 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेतला। कोथिंबीर घालून घेऊ। गरम चना मसाला भात किंवा पोळीसोबत सर्व करा। रेसिपी आवडल्यावर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।